इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर येथे नागरिकांना आता मोफत औषधोपचार मिळणार आहेत। बदलापूरकरांचे स्वास्थ्य सांभाळण्यासाठी कॅप्टन आशिष दामले यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दादास क्लिनिकचे आज मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। आशिष दामले यांचे अजितदादा पवार यांच्यावर विशेष प्रेम आहे, त्यामुळे आशिष बदलापुरात अजित पवार यांच्या नावावर अनेक गोष्टी या सुरू करत आहेत। आज मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते दादास क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले आहे। या क्लिनिकमध्ये नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत। तसेच क्लिनिकमध्ये लॅबोरेटरी देखील असून अत्यंत माफक दरात नागरिकांची रक्त तपासणी देखील होणार आहे। संजय बनसोडे यांनी नागरिकांसोबत बोलताना कॅप्टन आशिष दामले यांचे बदलापुरातील काम पाहून त्यांना भावी आमदार म्हणत असेच काम सुरू ठेवल्यास मंत्रिपदाचेही ते दावेदार असतील असे ते म्हणाले। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना मी सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो आणि कैलासवासी काशीनाथ कराळे यांच्या स्मरणार्थ आज आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादांच्या नावाने दादास क्लिनिक या ठिकाणी उभा करून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही अडीअडचणी येत असतील ते त्या संदर्भामध्ये त्यांना ते न्याय देण्याची भूमिका किंवा आरोग्य तपासणीची करण्याची भूमिका त्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामधून त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर मी कॅप्टन आशिष दामले साहेबांचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो की मी अनेक वेळेस आशिष भाऊनी बोलवल्यावर मी या कार्यक्रमाला आलेलो आहे, कारण त्यांनी दादा आमचे सातत्यानं राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व त्या ठिकाणी देत असतात आणि त्यांचाच सामाजिक वारसा पुढे चालवत माननीय आशिष दामले साहेबांनी पहिल्यांदा साई किचन, त्यानंतर शारदा गिरणी, गोरगरीब मुलांना किंवा ज्यांना घरी वाचण्यासाठी एखादी खोली नसती किंवा त्यांना अभ्यासिका नसती तर त्या मुलांकरता सुद्धा त्यांनी वाचनालय, स्पर्धा परीक्षा सेंटर आणि जे गोरगरीब मुलं असतात किंवा सर्वसामान्य जे विद्यार्थी असतात त्यांना एक व्यायामशाळा असली पाहिजे, त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं करण्याकरता त्यांनी व्यायामशाळा सुद्धा त्या ठिकाणी चालू केली। नंतर जनतेचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्या पाहिजे आणि तीही मोफत झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी दादा लॅब्स त्या ठिकाणी सुरू केली, दादाज जिम सुरू केली आणि आता नागरिकांना सामाजिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हणून मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी म्हणावं तेवढं कौतुक त्या ठिकाणी कमी आहे। त्यांचं मी अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या दादा क्लिनिकमधून या ठिकाणी प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होणार आहेत आणि शासनाच्या वतीने सुद्धा या दवाखान्याला, या दादास क्लिनिकला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी होणार आहे। खरं तर या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब येणार होते, पण लोकसभेचं इलेक्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अनेक बैठका त्या ठिकाणी होत आहेत आणि त्या बैठकीत व्यस्त असल्यामुळं मला दादांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि त्या दादास क्लिनिकचं उद्घाटन तुम्ही त्या ठिकाणी करा आणि जनतेला संबोधित करण्याचं काम सुद्धा करण्याच्या सूचना मला त्या ठिकाणी त्यांनी दिल्या म्हणून त्या ठिकाणी मला येता आलं। इथं आल्यानंतर खूप आनंद झाला। हे सगळे उपक्रम पाहिल्यानंतर की महाराष्ट्रामध्ये कुठेही दादाच्या नावानं एवढे चांगले उपक्रम असतील असं तर मला त्या ठिकाणी वाटत नाही, म्हणून एवढे चांगले उपक्रम राबवल्याबद्दल मी आमचे आशिष दामले साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील किंवा त्यांची सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी आहेत। त्यांचं अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी झालं पाहिजे, पण कुण्या ना कुण्या कारणानं ते रखडत होतं आणि म्हणून दादांनी ज्यावेळेस या महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी जाणीवपूर्वक क्रीडा विभाग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्यांनी ते विभाग या ठिकाणी घेतलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते क्रीडा विभागाचा पदभार मला त्या ठिकाणी दिला आणि पहिला निर्णय त्यांच्या सूचनेवरून आपण महाराष्ट्रामध्ये ऑलिम्पिक भवन
आपण पुण्यामध्ये त्याचं भूमिपूजन केलं आणि त्यांना सुद्धा 78 कोटीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे।